हाय हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. तर इकडे मी आली आहे सातारला. तर आजचा ब्लॉग आहे सातारच्या घरातून. तर एकच दिवसाची सुट्टी घेऊन मी आली होते इकडं. आणि बघा घरी पोचल्या आरो चाललंय खेळायचं इकडं. मी सकाळी निघाले होते, सकाळी म्हणजे सकाळपासून आवरलं वगैरे सगळं घरातलं आणि दुपारी निघाले होते. तर यायला मला 5-6 वाजले घरी. आणि इकडे सातारला होता पाऊस, त्यामुळे उशीर झाला यायला. इकडे आई बसली, पप्पा बसलेत. ही छोट्या भावाची मुलगी आहे. तर इथं कसं आहे, आरवला इथं आल्यावर बघा बाहेर सगळा अंधार पडला आहे. दरवाज्यामध्ये आमचा कुत्रा नेहमी तिथेच बसलेला असतो, मध्येच येण्या जाण्याच्या रस्त्याच्या मध्येच त्याची तीच जागा आहे फिक्स. बाहेर सगळा अंधार पडलेला आहे. आणि इकडे बाहेर आतमध्ये ना छोटे छोटे पिल्ले आहेत, त्यांना इकडे ठेवलं आहे आईने शेळ्यांची. तर इकडे बघा हा मोठ्या भावाचा मुलगा आहे सोफ्यावर बसलेला, त्याच्याजवळ आरू खेळतोय. आणि हा छोट्या भावाचा मुलगा आहे, तो अभ्यास करतोय. तर इकडे आल्यानंतर मला टाईमच भेटत नाही असं थोडंसं निवांत वगैरे बसायला, कारण सगळ्यांच्या गप्पा, ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा, हे बोलवतं ते बोलवतं. आणि आरवचं मध्येच असतं काम. तर कसलंच माझ्या हाताला तिथं लागत नाही, कारण की मला तेवढा वेळच भेटत नाही तिकडे गेल्यावरती. मी एकदम म्हणजे असं बिझी तिकडे गेल्या जास्त होते उलट. आणि मग हे शूट आहे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं, जे मी पुण्याला येताना शूट केलं होतं थोडंसं, कारण की सगळं आवरलं घरी येण्यासाठी. माझ्या लक्षात आलं की बापरे, मी तर एकसुद्धा व्हिडिओ केलेला नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला एक ब्लॉग होईल त्याचा, म्हणून पटकन मोबाईल घेतला. सगळं आवरून वगैरे तयार आहे मी. इथं मी व्हिडिओ करत होते, पण सगळ्या बाजूचा आवाज आला आहे, त्यामुळे परत एक्स्ट्रा साऊंड दिला इथं. आणि तयार झालो आम्ही घरी जायला, पण आरव काय तयार नाही आहे. कारण आरवला इकडे आलं की जायचंच नसतं पुण्याला. आरवला इथे खेळायला खूप आवडतं आणि ते सारखं सुरू असतं मामाकडे कधी जायचं, मामाकडे कधी जायचं. कारण पुण्यात त्याला काही बिलकुल करमत नाही, एकटा असतो, त्यामुळे खेळायला कोण नसतं घरी. पोरं आहेत खेळायला. तो कुत्र्यासोबत, मांजरासोबत, त्या शेळीच्या पिल्लांसोबत पण खूप खेळतो. त्यांचे पूर्ण हाल करून ठेवत असतो आरव, त्यामुळे त्याला इथं खूप करमतं. सबूत आहे की? चल दाखव सबूत. तर चल की समशा. मी नाही जात. का रे? सातारला बसून येतो का? काय झालं? चौथीच कुठे येड्या? चौथीच काय? सातारा पण येणार आहे का? बसमध्ये बसून. हा आहे माझा मोठा भाऊ. त्या दिवशी घरी आले होते दादा बहिणी, तो भाऊ आहे हा. आणि दोन्ही भाऊ माझे मोठेच आहेत माझ्यापेक्षा, मी छोटी आहे 3 नंबर. तर सगळी तयार झाली वगैरे जायची. दादा मला सातारमध्ये बसवून देणार आहे. आणि दादाचं आणि आरवचं पटत नाही, कारण की आरव त्याला समोसा बोलतो आणि माझा भाऊ आरवला समोसा बोलतो आणि आरव दादाला मोठ्या बोलतो. कारण की हे मोठ्या भाऊला सांगितलं छोट्या मामाने, त्यामुळे त्या दोघांचं बिलकुल पटत नाही. आणि माझ्या मोठ्या भावाला सवय आहे की लहान मुलांचे गाल ओढायचे, मुद्दाम त्यांची खोड काढायची, त्यांना चिडवायचं, अशी खूप खोड आहे माझ्या मोठ्या भावाला. आणि मग आरव खूप चिडचिड करतो. मग तो मामा नको म्हणतो, मला नाही आवडत मोठा मामा. पण चाललो मग आम्ही आवरून वगैरे सातारला चाललो. तर सातारला बघा एकदम शांत रस्ता आहे हा दुपारचा, कारण दुपारच्या मला निघायला 12-1 वाजल्या होत्या घरातून. दादा बसमध्ये बसवेल आणि मग येईल घरी परत. कारण की बसमध्ये बसताना गर्दी वगैरे असेल तर मग मला आरवला पकडून बसमध्ये वगैरे चढायचं, सीट पकडायची होत नाही. त्यासाठी मला म्हणजे सातारला एकटं जायला नको वाटतं, तरी पण मी डेअरिंग करते. आत्ता 2 वेळा मी एकटी गेली होती सातारला, ही 3री वेळ आहे. तर फायनली मी बसमध्ये बसले, जागा वगैरे व्यवस्थित भेटली आम्हाला. दादा गेला, आम्हाला सोडून खाली थांबला आहे. तर इकडं आरव चाललं आहे खायचं सुरू, कारण की आलेलं लगेच आरवचं 2-3 पुढे कशाच तरी चिप्स वगैरे घेऊन ठेवते मी. मग तो बसमध्ये बसून खातो, पाणी वगैरे पितो आणि झोपून जातो बसमध्ये. तर चला, मी चालले आहे पुण्याला. तर नेक्स्ट व्हिडिओ पुण्यामधून करीन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये अजून नवीन काहीतरी घेऊन परत भेटेन. तर सातारमधून फायनली बाहेर पडते आहे. तर जुन्या आठवणी आहेत ह्या. ओके, बाय बाय.